कुस्तीपटू म्हणून त्यांची ओळख आहे. योगेशदा कांबेरे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. रोहिदासप्पा वायकर यांना विनंती करेल की आपल्या शुभ असते आपण योगेशदा कांबेरे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. 2 चेंडू आणि आता 13 धावांची गरज असणार. त्याच समेत रविदादा मोरे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. आमचे ग्रामस्थ रविदादा मोरे. 2 बॉल 13 पाहिजेत. इथून गोलंदाजा चेंडू डॉट आलाय आणि आता सामन्यावरती वर्चस्व राहिलंय ते हंबारपाडा या संघाचं. यस कॅमेरामन. आपण सन्मानाकडे जाऊयात. अर्थात योगेशदा कांबेरे या ठिकाणी उपस्थित यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची शॉल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह दिलं जाते त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सुखवे संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. सामना इथे संपलाय, जिंकलाय तो मात्र हंबरपाडा हा संघ आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी. अष्टपैलू कामगिरी. आधी बॅटने दावा केला आणि त्यानंतर बॉलिंगने 2 षटकांचा स्पेल टाकला. विकेट संपादन केल्या 2. तो हंबरपाडा टीमच्या विजयाचा हिरो ठरलाय. भूषण शिंगे प्लेअर ऑफ द मॅचचा. श्रीना 11 सुखवे संघाला 38चं टार्गेट होतं. माफक धावा होत्या पण 9 विकेट गमावल्या आणि तिथे सामना गमावला तो श्रीना 11 सुखवे टीमने. आणि भूषणला इथून इन्व्हाइट करूया प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. दुर्वा 11 सावळे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि बॅटिंगसाठी टीम तयार होईल. छत्रपती तमनाथ. आदरणीय बाळू मसने साहेब आणि त्यांच्या समोर रवींद्र मोरे दादांचं आगमन. आमदार चषक 2025 मध्ये दादा आपलं सहर्ष स्वागत. यस दोन्ही टीमचे कॅप्टन सो प्लीज 12th मॅन आपला जरुरी आहे. श्रीना 11 सुखवे संघाचे संघ मालक अविनाजी जाधव यांना इन्व्हाइट करेल. अविनाश दादा आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ बाबा आमदार चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. भूषणला मी इन्व्हाइट करेल. भूषण आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी या ठिकाणी यावं. पहिला सामना इथे विजयी झालाय तो मात्र हंबरपाडा संघ आणि मी डॅडींना इथे आमंत्रित करेल की डॅडी आपल्या शुभ हस्ते पहिल्या सामन्याची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण आपल्या शुभ हस्ते द्यावी. ज्यांची ग्रँड एंट्री आपण पाहिली. खरं तर डॅडींची आज ड्रेसिंग आणि इथून पुढच्या 5ही रात्र डॅडींची ड्रेसिंग बघण्यासाठी देखील आमच्या प्रेक्षकांची गर्दी इथे होणार. आणि भूषणला इथं प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देतोय. आदरणीय डॅडी अर्थात रुपेशजी दळवी यांच्या शुभ हस्ते ही प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी. कॉंग्रॅच्युलेशन भूषण. अभिनंदन की आपण पहिली मॅच जिंकलात. भूषण काय सांगाल की खरं तर अंबरपाडा टीम माहिती आहे की काही स्पर्धांपासून आपण पाहतो की थोडा आउट फॉर्ममध्ये होता संघ. आज देखील काही खेळाडू नव्हते. काय सांगाल की कशा स्ट्रॅटेजीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. यस भूषण या ठिकाणी खरं तर भाऊक आहे कारण लो स्कोर होता. संघाने दमदार कामगिरी केली आणि श्रीना 11 सुखवे संघाला 30 चेंडूमध्ये 38 धावा देखील त्यांनी करू दिल्या नाही. कॉंग्रॅच्युलेशन टीम हंबरपाडा. आणि जाऊया नेक्स्ट मॅचकडे. ऑनगोईंग मॅच मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकत दुर्वा 11 सावळे आणि त्यांच्या विरोधात शिवछत्रपती तमनाथ. जोरदार टाळ्यांच्या गजरात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतीये. 25 मिनिटांचा अवधी असेल. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग प्रमाणे ही स्पर्धा. प्रत्येक टीमला 1 DRS असेल. एकतर बीमर किंवा रनआउट आपण दोन्हीसाठी तो रिव्ह्यू घेऊ शकता याची नोंद घ्या. आदरणीय रुपेश भोईर दादांचं आगमन या ठिकाणी होतं. तमनाथचे रुपेश भोईर दादा आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ बाबा आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात राकेश आणि अनिकेत हे 2 सलामी वीर छत्रपती तमनाथ टीमचे आणि त्यांच्या विरोधात फाईट करण्यासाठी सज्ज आहे. तो मात्र दुर्वा 11 सावळे संघ. मॅच जबरदस्त होणार कारण दोन्ही संघ डे नाईट फॉर्मॅटमध्ये सध्याच्या सीझनमध्ये कामगिरी दमदार करतायत. एका बाजूला गणेश मोडक दादांचा हा संघ असणार. गणेश मोडक दादा स्वतः मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या संघाला घेऊन
ते छत्रपती तमना टीमच्या अगेन्स्ट इथून लढणार. हा आता टायमिंग लागलं जाईल. अर्थातच इथे वॉचमध्ये 9-12 जरूर पाहायला मिळत आहेत. परंतु पाहूया पहिला बॉल किती वेळात पडतोय, त्याला विलंब घेऊ नका. दोन्ही सर टीमला सर विनंती आहे. मॅचला सुरुवात होण्यापूर्वी प्रदीप बदे यांच्याकडून सावळ्या टीमसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि त्यानंतर गणेश मोडक दादाने जर कॅच पकडली तर मंगेश वैखरे दादा यांच्याकडून प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. चला आग तर दोन्हीकडून लागली जाते. अर्थातच अगदी प्रफुल्लजी भोईर फार युवा उद्योजकांच्या चर्चेतलं हे नाव आहे, ज्यांच्याकडून मात्र छत्रपती तमनात या टीमसाठी पारितोषिक लागलं जात आहे. आणि बॅक टू बॅक 3 षटकार छत्रपती तमनाच्या कोणत्याही बॅटरने ठोकले तर त्याच्यासाठी तब्बल प्रफुल्लजी भोईर यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. अगदी म्हटलं होतं ना, रवींद्र किसन दिघे स्मृती चषक जो आम्ही अनुभवला त्याच्यातले नियोजन मॅन म्हणून त्यांची ओळख पाहायला मिळाली. अगदी परफेक्ट नियोजन, प्रत्येक गोष्टीकडे बारीक सारीक गोष्टी असतील त्यांच्याकडे प्रफुल्लजी भोईर यांचं लक्ष होतं. आणि खरोखर ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांचा फार मोठा हातखंडा आहे. आणि त्यांनी ज्या टीमला पॅक केलं होतं अजय, ती भाताण टीम तिथं पहिला क्रमांक घेताना दिसून आली. पहिला बॉल राईट अप ओव्हर द विकेट. आणि या पहिल्या बॉलवरती फटका चांगला आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. एकीकडे आपण पाहिलं राकेश आणि त्याच्या समवेत अनिकेत हा फलंदाज आहे, तर गोलंदाजी मार्कवरती अक्षय आहे. ज्या अक्षयने अनेक स्पर्धा गाजवल्यात. आपल्या गोलंदाजीचा एक सातत्यपूर्ण वरचष्मा त्यांनी ठेवला आहे. तो अक्षय आता गोलंदाजी करतो. या सूचनेकडे जाऊया. हंबरपाडा टीम आपण उद्या सेकंड राऊंडचा सामना आपला होणार आहे, तर उद्या 7:15 वाजता आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. उद्या सेकंड राऊंडची मॅच असेल हंबरपाडा संघ. या दरम्यान चांगला फटका आलाय लेफ्ट हँड बॅटरच्या बॅटमधून, अनिकेतच्या बॅटमधून आलाय. सीमा पार चौकार छत्रपती तमनाथ संघाचा. सुरुवातीपासून रवैया फलंदाज अनिकेतचा आणि दुर्वा 11 सावळ्याच्या गोलंदाज अक्षय मोडक वरती इथून अटॅक करत असताना पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग सुरू आहे आता अनिकेत या फलंदाजाची. हेच अर्थात अजय आपल्यावरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व जरूर पाहायला मिळतात. अर्थातच नामदेव मार्के यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. त्या स्पर्धेचा जरूर स्वीकार असेल. ते सुद्धा चांगले क्रिकेटपटू. इथे चौकार आलाय. चांगला फटका आणि गिच्च्या बॅटमधून चौकार आल्याच्या नंतर डीप मिड विकेटकडे बॉलला ट्रॅव्हल केलं. इथे मात्र दुसरी धाव कन्व्हर्ट केली गेली आहे. या चुका घडल्या होत्या खरं म्हणायला गेलं तर अगोदर हंबरपाडा टीमच्या बाबतीत पहिल्या इनिंगमध्ये. आणि तिथेच खरं म्हणायला गेलं तर गोलंदाजीच्या जीवावरती संपूर्णपणे बाजी मारली होती हंबरपाडा टीमने सेकंड इनिंगला. 38 धावांचं लक्ष सुखबीर टीमसाठी काही अवघड नव्हतं मी तर म्हणेल. हा चांगला बॉल. राजेंद्र भोईर बेल्सकडे जरा लक्ष द्या. ओपन करा आणि परत चालू करा. सेन्स चांगला आहे. मग बीडचे रोहित मसने दादा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी रोहित मसने यांना इन्व्हाइट करेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत आदरणीय गुरुनाथजी जाधव साहेबांचं देखील आगमन होत आहे. साहेब आपणही मंचावरती यावं. आपलं देखील हार्दिक स्वागत. फटका भारी खेळलाय. समोर समोर ठोकलाय तो चौकार. व्हॉलेंटियर जरा लक्ष द्या बॉलकडे. बॉल पाठवा. मुंगळा बैलाचे मालक आदरणीय रोहित दादा मसने यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहा
जर पहिल्या इनिंगचा तुम्ही विचार करायला गेला तर अगदी चांगल्या धावफलकावरती येणं अपेक्षित असताना सध्या चांगली फलंदाजी होती आहे राकेश आणि अनिकेतकडून, कारण इथे चौकार आला आहे आणि या चौकाराच्या मदतीने आता टोटल जाऊन पोहोचले आहे 12 आकड्यावरती. शॉर्ट पिच बॉल बॅकफुटवरती जाऊन जागा बनवली आहे आणि बॉलला फेकून दिलंय सीमारेखा पार. येतोय खणखरीत दणदणीत राकेशच्या बॅटमधून हा या मॅच मधला पहिला षटकार. समतोल साधत नाही तोपर्यंत शिर्डीच्या साईबाबांचं आमंत्रण तुम्हाला येत नाहीये. अक्षय गोलंदाजी मार्कवरती होता, असं कुठेतरी वाटलं होतं की अक्षय जवळजवळ 10च्या रन रेटच्या हिशोबाचा विचार करायला गेलं तर आतमध्येच धावा देईल, परंतु इथे मात्र षटकाराला शेवटच्या बॉलवरती आणि टोटल जाऊन पोहोचले छत्रपती तमनाट टीमची बिनबाद 18 आकड्यावरती. आदरणीय रमेशदादा वैकरे आणि आदरणीय प्रफुल्लदादा वैकरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार, सांघिक कुड्यात दुसरं षटक गौतम. चांगला फटका स्विच हिट, व्हॉट अ प्लॅनिंग, परफेक्ट. मी तर म्हणेल या फटक्याला दुजोरा दिला आणि की त्या बॅटरने अगदी यंग टॅलेंट छत्रपती तमनाचं पाहायला मिळत आहे आणि स्विचिटचा हा फटका पाहतोय. थोड्याशा अंशी मला वाटतं काहीसा कमतरतेत पाहायला मिळाला, नाही तर हा सुद्धा षटकार पाहायला मिळाला असता. इथे चौकार जरूर आलाय. सुरुवात चांगली आहे खरं म्हणायला गेलं तर बॅटिंग लाईनची, परंतु आता इथे प्रफुल्लजी भोईर यांच्याकडून लागलेले पारितोषिक बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. दोन्हीकडून आग लागले खरं म्हणायला गेलं तर मगाशी सुद्धा पारितोषिक लागलं गेलंय दुर्वा 11 सावले टीमसाठी. इथे डॉट आलाय, सामना पार चुरशीचा होणार. चेक चेक. संदीप सर या दरम्यान बीडचे आदरणीय रोहित मसने दादांचं आगमन या ठिकाणी होतं. आमदार चषकामध्ये रोहित मसने दादा आपलं सहर्ष स्वागत. आणि या व्यासपीठावरती आता आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि या दरम्यान फटका छत्रपती तमनाट टीम इथून मात्र फलंदाजांनी सुरुवातीपासूनच विस्फोटक बॅटिंगला इथून सुरुवात केली आहे दुर्वा 11 सावले टीमच्या अगेन्स्ट. वाकसकरांचं हे मैदान नेहमीच या मैदानावरती षटकारांचा पाऊस पडताना आपण पाहिलं आहे. याच मैदानावरती 7 बॉलमध्ये 7 षटकार देखील आले, 8 बॉलमध्ये 8 षटकार देखील या मैदानावरती आले आणि 6 बॉलमध्ये 6 षटकार देखील या क्रीडांगणावरती आलेले आहेत. त्यामुळे मोठी धावसंख्या आणि या मैदानाचा हायेस्ट स्कोर जो सुगवे संघाने उभारला होता तो देखील होता तो 4 ओव्हरमध्ये 90 धावा. आदरणीय गणेशदादा कालेकर आणि आदरणीय सोमनाथदादा जामगरे यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ही कमबॅक जरूर चांगला आहे गौतमचं. सध्या जर पाहायला गेलं तर चौकारनंतर डॉट बॉल, त्यानंतर एकेरी. वाक्कस ग्रामस्थ सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धा आपल्या गावातली आहे, आपल्या गावची आहे, त्यामुळे विनंती असे आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. हा चांगला बॉल, यावेळी मात्र बॉलला अगदी दिशा दिली आहे गोलंदाज गौतम. मी म्हटलं ना की अक्षयने थोड्या चुका जरूर केल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात. अगदी ते षटक जर म्हणायला गेलं तर हंस क्या तुझी बारी असा प्रकार पहिल्या षटकामध्ये असतो, परंतु टोटल आता पोहोचले 23 आकड्यावरती. 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस. चांगला फटका यावेळी जरूर आला आणि या फटक्यातून मात्र क्षेत्ररक्षक सावरणार नाही. बॉल जाईल वन बाउट चौकारात. इथे आणखी एक चौकार पाहतोय. की तुम्ही आम्ही बैलगाडा शर्यतीतलं फार मोठं नाव घेतलं रुपेश दादा मसने, रोहित दादा मसने, आणि त्यानंतर तुम्ही गाणं वाजवलं ते मुंगळा मुंगला.
असो, परंतु गाण्याचे बोलेत मुंगडा मुंगडा जरूर घ्या, कारण मुंगळा बैलाचे ते मालक आहेत. रोहित दादा मसने या आपण मंचावरती. इथे चौकार आलाय, बॅक टू बॅक 2 चौकार आहेत आणि या चौकारांच्या मदतीने आपण पाहतो एक चांगली बॅटिंग लाईन मैदानात राकीच्या माध्यमातून. येस, थँक्यू संदीप सर. या दरम्यान आपण पाहतो आमदार चषकामध्ये आता मोठ्या संख्येने पाहुण्यांचं देखील आगमन होत आहे. या ठिकाणी मी सर्व पाहुण्यांना आमंत्रित करेल. कैलास मिरकुटे, आनंद मिरकुटे, देवेंद्र मिरकुटे, महेश हिलम, ज्ञानेश्वर मिरकुटे, सनी हिलम, अनंता हिलम, विलास मिरकुटे आणि त्यांच्याबरोबर वावलेली टीमचे 2 चांगले खेळाडू अर्थात धनराज कांबेरे आणि त्याचबरोबर मनोज मुंडे यांनाही मी इन्व्हाइट करेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आमदार चषकामध्ये वाकसकरांच्या वतीने आपणा सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत. दमदार मॅच सुरू आहे. एका बाजूला छत्रपती तमनाथ संघ जबरदस्त बॅटिंगने सध्या धावा फलकावरती धावा करतो आणि दुसऱ्या बाजूला दुर्वा 11 सावळे संघ गोलंदाजी करत असताना त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ वाकस सर्वांना विनंती आहे, जय हनुमान क्रिकेट संघ वाकस यांच्या वतीने आपल्या गावाची स्पर्धा आहे, आपल्या हक्काचं हे स्टेज आहे. आपण आपल्या स्पर्धेमध्ये निमंत्रण प्रफुल्लजी भोईर, मी म्हटलं होतं की एक दमदार नेतृत्व, दमदार व्यक्तिमत्व आणि या दमदार व्यक्तिमत्वाकडून छत्रपती तमनाथच्या बॅटर्ससाठी मात्र सुवर्णसंधी आहे. 3 षटकारांसाठी 3000 तर लावलेतच, परंतु राकेशचे जे बॅक टू बॅक 2 चौकार आलेत याच्यासाठी पारितोषिक आहे. जर एक चौकार आणखी राकेशच्या बॅटमधून आला तर तब्बल 1000 रुपयांचे ते मानकरी ठरतील. प्रफुल्लजी भोईर यांच्याकडून बातान टीमचे पुरस्कर्ते. फार दवदव गवगवाट सध्या पाहायला मिळाला जिज्ञा 11 बातान. यावेळी जाऊया मॅचकडे. अर्थातच रुपेश आता गोलंदाजी मार्कवर आहे. फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र कोणतीही धाव येत नाहीये. अनिकेत, मी म्हटलं होतं की एन टॅलेंट. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली ती अद्यापपर्यंत 31 या आकड्यावरती. 31 रनचा स्कोर बोर्ड विदाउट लॉस. चांगली रणनीती मी तर म्हणायला आखले, परंतु त्याच्यानंतर गौतमने जरी चौकार खाल्ले असतील तरी मात्र थोडंसं एक वेगळं प्रेशर त्याने पहिल्या 3 बॉलमध्ये क्रिएट केलं होतं. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र मिस केलं गेलं. सरळरित्या बॉल कीपरच्या हातात आपल्याला पाहायला मिळाला आहे. या दरम्यान आपण पाहतोय आदरणीय संतोष शेठ वैखरे यांचं आगमन होतं. त्यांच्या समवेत पप्पू पेमारे आणि त्याचबरोबर श्रीकांत मसने यांनाही मी विनंती करेल की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. आमदार चषकामध्ये संतोष वैखरे दादा, पप्पू पेमारे आणि श्रीकांत मसने आपलं सहर्ष स्वागत. या दरम्यान मात्र बॅटरच्या बॅटमधून फटका येतो ऑन साईडला. सनी दुले तिथे चेंडू कव्हर करतील. एक सिंगल रन इथून धावा फलकावरती ऍड होईल आणि प्रसाद शेळके दादांचं देखील आगमन या दरम्यान होतं. प्रसाद दादा, आपणही व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आणि त्याचबरोबर रोहिदास मसने यांचं देखील आगमन स्टेजवरती झाले. रोहिदास दादा, आपण आसनस्थ व्हावं. आमदार चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. विकेट हॅट्रिक जर इथे लगावली तर दुर्वा 11 सावले टीमसाठी मिलिंद बोडके यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हीच गणित होतं अजय. आपण जर पाहायला केलं तर अगदी मी म्हटलं ना, फटाक्यांची माळ दोन्ही बाजूनी लागली गेली आहे. एकीकडे दुर्वा 11 सावळे आणि त्याच्या विरोधात छत्रपती तमनाथ. एक चांगली बॅटिंग लाईन पहिल्या 2 षटकांमध्ये आपण अनुभवली. तिसरं षटक रुपीजचं यावेळी मात्र थोडं हानिकारक जरूर पाहायला मिळतं ते छत्रपती तमनाथ टीमसाठी. 2 ओव्हरचा खेळ ज्यावेळी संपला होता तिथे टोटल मात्र जाऊन पोचलेली होती ती 31 या आकड्यावरती, परंतु आता मात्र 1 धाव यावेळी जरूर तिसऱ्या बॉलवरती आली. 4 बॉलचा थरार यावेळी संपलाय. तो गोलंदाज रुपेशचा अगदी इकॉनॉमिकल स्पेल पाहायला मिळतंय ते मैदानात. चांगला फटका यावेळी मात्र दिशा दिली आहे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. इथे येतोय तो मात्र राकेश ब्रँडेड सिक्सर.
बोडके साहेबांकडून दुर्वा आयलंड सावलेला 500 रुपये. पुन्हा एकदा चांगला फटका. बॉल थांबत नाहीये. बॉल जातोय आउट ऑफ दी पार्ट. इट इज बिग 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 सिक्सर. ठोक डीजे. संदीप सर, वाकसकरांची स्पर्धा म्हटली ना की तिथे प्रेक्षकांची जेवढी गर्दी असते ना तेवढीच त्याहूनही दुप्पट मी म्हणेल की पाहुण्यांची गर्दी आपल्याला या व्यासपीठावरतीच. आणि या दरम्यान आपण पाहतोय आदरणीय सुभाषजी सोनावळे, एकनाथजी भोईर, अंकुश डांगरे दादा, वसंत खांबाले, मधुकर कडवदादा, रणजित कामरी, ऋतिक दळवे आणि राजेश वैखरे दादा यांचं आगमन या ठिकाणी होतं. मी सर्वांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं बाबा. आणि तसेच या ठिकाणी आपण पाहतो कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आणि रिया 11 संघाचे पुरस्कर्ते आदरणीय राजेश मोडक दादा यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. राजेश दादा, आपणही सन्मानाने या व्यासपीठावरती यावं. आमदार चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आदरणीय गणेश कालेकर दादा यांचं देखील आगमन आमदार चषकामध्ये होते. गणेश दादा, आपलं देखील सहर्ष स्वागत. मोठ्या संख्येने पाहुण्यांची गर्दी. आमदार चषकाची ही स्पर्धा, पहिली रात्र, बहुचर्चित ही स्पर्धा. आणि आदरणीय सोमनाथ जामघरे यांचं देखील आगमन होतं. सोमनाथजी जामघरे, आपण देखील स्टेजवरती यावं. आणि पहिल्या रजनीमध्ये एक जबरदस्त मॅच तुमच्या भेटीला, जिथे छत्रपती तमना संघाचा फलंदाजीचा रवैया फलंदाजांचा ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये पकडली कॅच. सेकंड अटेम्प्ट मध्ये रुपेश झुळे होता त्या ठिकाणी. कुठलीही मिस्टेक त्याने केली नाही आणि एक मोठी विकेट आली. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हल्ला बॉल करत होता त्या अनिकेतला इथून आउट केलं. 13 धावा करून अनिकेत इथून बाद होत असताना पहिला झटका आहे तो मात्र छत्रपती तमना टीमला. वारंवार अटॅकिंग मोडमध्ये येणारे फलंदाज यांना कुठेतरी थांबा देणं गरजेचं होतं. आणि लास्ट मोमेंटला रुपेश झुलेने करत तिसऱ्या अटेम्प्टमध्ये ही कॅच पकडली आणि पहिली विकेट. 44 रन्स धावा फलकावरती आहे. 3 ओव्हर एका चेंडूचा खेळ इथून संपलाय आणि या धावासंख्येला थांबवण्यासाठी आता गोलंदाजाचा वापर केलाय. गोलंदाज तो गौतम धुळे. स्कोर येतो 3 ओव्हर एका चेंडूच्या समाप्तीनंतर. एक विकेट अनिकेतची गमावल्यानंतर धावा फलकावरती धावा येतात 44. यस, चांगला स्ट्रोक यावेळी जरूर पाहायला मिळतोय. अर्थातच विकेट आली आहे. अजय पहा, खरं म्हणायला गेलं तर मी मागासपासून सातत्यपूर्ण तुम्हाला तेच सांगत होतो की दुर्वा 11 सावले टीम ज्या बॉलिंग अटॅकसाठी ओळखली जाते ती बॉलिंग अटॅक पहिल्या 3 षटकांमध्ये तुम्हाला कुठेही पाहायला मिळाली नाही आहे. परंतु पहिला ब्रेक थ्रू मिळवण्यासाठी 4थ्या षटकाचा प्रारंभ करावा लागला होता आणि तो गोलंदाज एक गौतम. असंही म्हणता येणार आहे की गौतमने एक स्पेल अगोदर हाताळला आहे. म्हणजे कुठेतरी एक नियोजनबद्ध कार्यक्रम त्याच्याकडून येणं अपेक्षित होतं पहिल्या षटकामध्ये. परंतु इथे आमचा 4थं षटक. चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक पुढे आलाय. एकच धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले 46 या आकड्यावरती. 46 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. या संदीप सर, या दरम्यान आपण पाहतो चंद्रकांतजी दळवी आणि हिरामन दळवी यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. दोघांनाही विनंती करेल की आपण स्टेजवरती येऊन आसन व्हावं आणि या सामन्याचा आमदार चषकाचा आनंद घ्यावा. फटका भारी आहे, भरपूर उंच. प्रयत्न कमालीचे राहिले. खेळाडू पोहोचलाय. अमर होता त्या ठिकाणी. इथे सिंगल जरूर आली आहे. बॅक टू बॅक विकेटचं पतन घडणं अपेक्षित असताना मात्र सिंगल जरूर पाहायला मिळत आहेत. अक्षय भोईर सध्या बॅटिंग लाईनवरती आहेत. बाबू रुपेश गारे यांच्याकडून अक्षय भोईरच्या बॅटिंगसाठी बॅक टू बॅक 3 षटकार जर लगावले तर 1000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. मिड विकेटकडे बॉलला ट्रॅव्हल केलंय. क्षेत्ररक्षक तैनात होईल. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न इथे थर्ड अंपायरकडे रेफर केला गेलाय. बघूया अक्षय पोहोचलेत की नाही. टेक्निकल टीम टेक्निकलचं डिसिजन
जरूर आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. बॉल फेकी केली आहे, फार चांगली फेकी मी तर म्हणेल यावेळी आली आहे. आणि इथे काय घडतंय, या दरम्यान डिसिजन पेंडिंग आहे आणि पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. महेश दळवीदादा, पाडिक खांबाले, नितीन गुजरे, संतोषजी जगेसाहेब आणि लालू कांबरी यांचं आगमन होतं. मी सर्वांना विनंती करेल की आपण आमदार चषकामध्ये या स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं आणि आमदार चषकामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. बॅटर सेफ असेल इथे, अगदी प्रॉपर टायमिंग होतं. आम्ही सातत्यपूर्ण नेहमी क्रिकेटमध्ये नियम सांगत असतो की ज्यावेळी तुमचं टायमिंग जुळतं ना, ज्यावेळी फिल्डिंग आणि बॅटरचं, त्यावेळी हा डिसिजन बॅटरच्या खात्यात जरूर जात असतो. असो, जाऊया मॅचकडे. इथे मात्र अक्षयला एक जीवदान जरूर आहे. चित्याच्या चपलाने ही धाव कंप्लीट केली. 2 धावा आल्या, 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोचले ते अद्यापपर्यंत 49 या आकड्यावरती. 49 रन्स स्कोर बोर्ड. लास्ट बॉल, 4th ओव्हर, 4थ्या षटकातला शेवटचा बॉल आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 18. समीकरण पहा. सुंदर बॉल यावेळी गौतमच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी कौतुक करावं लागेल गौतम या गोलंदाजाचं की आत्तापर्यंत जर विचार करायला गेला तर 2 षटके त्यांनी हाताळली, परंतु 4थं षटक सांघिक ज्यावेळी हाताळलं तेव्हा पहिल्या बॉलवरती एक महत्त्वपूर्ण विकेट त्याने परतीचा प्रवास करताना भाग पाडला, तो म्हणजे अनिकेत. आणि तदनंतर आपण पाहतोय इथे या षटकाचा विचार करायला गेला तर अवघ्या 5 धावा त्याने खर्च केल्या. मगाच्या षटकात धावा खर्च केल्या होत्या त्या मात्र 13. म्हणजे एकूण जर पाहायला गेलं तर 9च्या सरासरीने त्यांनी षटके जरूर फेकलेत. आणि या इकॉनॉमिकल स्पेलमुळे सध्या दुर्वा 11 सावळे या मॅचमध्ये पुन्हा एंटर करताना जरूर पाहायला मिळते फर्स्ट इनिंगमध्ये. परंतु पाहूया शेवटचं षटक शिल्लक आहे. शेवटच्या षटकामध्ये कितपत धावा छत्रपती तमनाथ संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर होणारी मॅच असेल वावलोली विपक्ष स्वर्गीय सुनील 11 बीड. दोन्ही कर्णधार इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यावं. चांगला फटका अक्षयच्या माठमधून एक तेज तर्रार, डीप मिड विकेट रिजन, बॉल जाईल 4 धाब्यांसाठी खणखणीत चौकार. राकेशने कार्य चांगलं केलंय. अनिकेतने सुद्धा एक सुपरिस्थिती निर्माण केली. अनेक चांगले फटके पाहायला मिळत आहेत, परंतु इथे ड्रॉप झालाय झेल. ज्याच्या बॅटमधून चौकार येत होता त्याला जीवदान दिलंय अक्षय. मला वाटतं चेंडू खाली होते बहुतांशी. आणि जर पाहायला गेलं तर अक्षय ज्या क्रिकेटपटूला आम्ही ओळखतो या चुका होणे अपेक्षित नव्हता, कारण गोलंदाजीचा एक वरचष्मा त्याचा मैदानात कमी पाहायला मिळाला. तदनंतर इथे झेल ड्रॉप झालाय, कारण एक सुरुवात क्रिकेटच्या कारकिर्दीची अक्षयकडून मी जरूर अनुभवली होती. आणि मैदान होतं ते मला वाटतंय बोरिवली बेलीजा फार्म, जिथे मात्र एक चांगला परफॉर्मन्स अक्षयच्या बाबतीत मी अनुभवला होता, परंतु यावेळी थोडी चुका होत आहेत. असो, इथे डॉट आलाय. एकीकडे बॅटिंगला अक्षय होतं तर दुसरीकडे फिल्डिंगला अक्षय आपल्याला पाहायला मिळाले. 54 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 बॉलचा तरार अजूनही बाकी असेल या मॅचमध्ये पहिल्या इनिंगला.
फार मोठ्या धावसंख्येपर्यंत जातील की नाही, कारण पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा तुम्ही विचार करायला गेला तब्बल 18 आल्या होत्या. तदनंतर गौतमने चौथ्या षटकात या मॅचला मात्र युटर्न देण्याचा प्रयत्न केला. इथे काय घडतंय, परतावं लागेल राकेशला. अतिघाई केली आहे राकेशने सध्या तरी, कारण आणखी 2 बॉलसाठी थांबला असतं तर एक वेगळं गणित चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु इथे मात्र थोडा संयम सावरता आला नाही आहे. बॅटर बाद होईल यावेळी आणि आता न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत ते मात्र तेजस. राकेशच्या पारीचा वेळी अंत झाला आहे. फार चांगली बॅटिंग, फार चांगली इनिंग, त्यानंतर मी मात्र म्हणाल एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली ती मात्र राकेश आणि अनिकेतने.